विधानसभा अध्यक्ष नार्वेकर आता बोलतायत. कसं आहे की कोणी राजीनामा द्यावा कोणी राजीनामा देऊ नये हे जनता ठरवेल. संजय राऊतांकडनं मला धडे घ्यायची गरज नाही. तुमचा दौरा जो आहे तो कधी होणार आहे? कारण तुम्ही काल जरा असं कळलं होतं, आता हा दौरा रद्द झाला आहे की तुम्ही जाणार आहात कधी जाणार आहात काय? नाही, काल मी कुठे जाणार होतो असं तुम्हाला कोणी सांगितलं माहित नाही. माझा आजचा दौरा आहे. सुप्रीम कोर्ट के फैसले पर नजर है कि आपके पास विशेषाधिकार है, आप फैसला. मैंने जैसे अभी कहा, मेरे यहाँ रहने से या कहीं और रहने से सुप्रीम कोर्ट का फैसला नहीं बदलने वाला. और जैसे मैंने आपको इसके पहले भी कहा, ये मेरी एक्सप्रेस मेरा व्यू है कि निलंबन डिस्क्वालिफिकेशन ऑन द ग्राउंड्स ऑफ डिफेक्शन का निर्णय, इस पिटिशन का निर्णय केवल और केवल विधानसभा अध्यक्ष ही ले सकते हैं. संविधान में जो प्रोविजंस है, डिस्क्वालिफिकेशन ऑन द ग्राउंड्स ऑफ डिफेक्शन, महाराष्ट्र लेजिस्लेटिव असेंबली रूल्स जो है, उनके आधार पर मैं आपको ये बता सकता हूँ कि ये अधिकार केवल और केवल विधानसभा अध्यक्ष के हैं. यदि विधानसभा अध्यक्ष निर्णय लेते हैं और वो निर्णय यदि घटना बाह्य है, अनकॉन्स्टिट्यूशनल है, अल्ट्रा वायरस टू द कॉन्स्टिट्यूशनल प्रोविजंस है, या फिर वह नियमों के विरुद्ध है, तब केवल तब कोई भी कोर्ट या कोई भी कॉन्स्टिट्यूशनल बॉडी इसमें इंटरफियर कर सकती है. नंबर एक. नंबर दो, हमारे यहाँ एग्जीक्यूटिव यानी कार्यकारी मंडल, हमारे यहाँ लेजिस्लेचर यानी विधिमंडल और हमारे यहाँ जुडिशरी या न्याय मंडल, इन तीनों को समान अधिकार दिए गए हैं. उन तीनों को अपने दायरे में रहकर काम करने का आदेश संविधान ने दिया है. और इसीलिए यदि हमें कॉन्स्टिट्यूशनल डिसिप्लिन मेंटेन करनी है तो मुझे पूरा यकीन है इन तीनों एजेंसीज को अपना अपना काम करने की फ्रीडम मिलेगी. और इसी कॉन्स्टिट्यूशनल डिसिप्लिन के आधार पर मैं आपको विश्वास दिलाना चाहता हूं कि विधानसभा अध्यक्ष के अधिकार ये अबाधित रहेंगे और विधानसभा अध्यक्ष अपना काम और अपना निर्णय नियमों के अनुसार, संविधान में दिए गए हुए प्रोविजंस के अनुसार ही लेंगे. इसके बारे में आप आश्वासित रहिए. त्यांनी जे म्हटलंय त्याबद्दल ते स्पष्टीकरण देऊ शकतील. सबज्युडिस मॅटर है, याच्यावरती अधिक बोलणं योग्य दिसतं. मी या विषयात आपल्याला यापूर्वीही सांगितलेलं आहे की संविधानामध्ये ही तरतूद आहे की जेव्हा विधानसभा अध्यक्षांचं कार्यालय रिक्त असतं, हे पद रिक्त असतं, त्यावेळेला ते सर्व अधिकार उपाध्यक्षांकडे असतात. परंतु ज्या क्षणी विधानसभा अध्यक्ष चार्ज घेतात किंवा ते कार्यालय भरलं जातं, त्या वेळापासून विधानसभेच्या उपाध्यक्षांकडे दिलेले सगळे अधिकार संपुष्टात येतात. कोणताही कायदा हा प्रॉस्पेक्टिव्ह असतो, रेट्रोस्पेक्टिव्ह नसतो. आणि त्यामुळे मी आपल्याला परत एकदा सांगू इच्छितो, आज महाराष्ट्र विधानसभेला अध्यक्षांचं पद हे रिक्त नाही आहे. त्यामुळे निलंबनाचा किंवा डिस्क्वालिफिकेशनचा निर्णय असो अथवा अध्यक्षांच्या ज्युरिस्डिक्शन मधला कोणताही अधिकार असो, या संदर्भातले सगळे अधिकार हे विधानसभेच्या अध्यक्षांनाच आहेत. ज्याबद्दल जाहीरपणे वक्तव्य केलं की जर निर्णय खाली आला तर सगळे आमदार अपात्र होतील. उपाध्यक्ष देखील आहे, ते देखील एक गरिमाचं पद आहे. अशा पद्धतीने राजकीय भूमिका उपाध्यक्षांनी घेणं हे मला वाटतं सन्मान्य उपाध्यक्षांनी केलेल्या विधानाबद्दल मी बोलणं योग्य नाही आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष हे जबाबदार व्यक्ती आहेत आणि त्यांचं पदही अत्यंत हे जबाबदार पद आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या भाष्याबद्दल स्पष्टीकरण तेच करू शकतील. परंतु हे सांगताना मी एवढंच सांगू शकतो की सहसा सबज्युडिस जेव्हा मॅटर असते त्यावरती आपण कधी विधान करत नाही. फार तर कायदेशीर तरतुदी काय आहेत याबद्दल बोलणं अपेक्षित असतं. तरीही त्यांनी जे विधान केलं आहे त्याबद्दलचं स्पष्टीकरण मला वाटतं तेच देऊ शकतील. देखिए, सम्मान्य विधानसभा के उपाध्यक्ष जी ने जो बयान किया है, उस बयान के ऊपर स्पष्टीकरण देना या रिमार्क्स देना ये मैं उचित नहीं समझता. विधानसभा उपाध्यक्ष भी एक जिम्मेदार व्यक्ति है और उनका पद, उनके पद की गरिमा रखना ये मेरा कर्तव्य है. लेकिन
आमतौर पर जब कोई मैटर सबजुडिस रहता है तो उस मैटर के ऊपर बयान करना या उस मैटर के ऊपर बात करना उचित नहीं रहता है। हाँ, आप लीगल प्रोविजंस क्या है, उस पर कॉन्स्टिट्यूशनल प्रोविजन क्या है, इसके बारे में बात करने तक सीमित रखना ये ज़्यादा बेहतर रहेगा। लेकिन विशेष रूप से जब आप किसी पद के ऊपर एडजुडिकेटिंग अथॉरिटी के दायरे में रहकर काम कर रहे हो, तब बयान उस विषय के जजमेंट के ऊपर का बयान पब्लिकली करना मैं इसे उचित नहीं समझता। लेकिन इसके बारे में निर्णय विधानसभा उपाध्यक्ष को, उनका बयान सही था या गलत था, या उनको निर्णय करने दीजिए। एक टीका वारंवार होते की महाराष्ट्रामध्ये आता सत्तांतर होणार आहे 11 तारखेनंतर, अवघे काही तासच उरलेले, तुम्हाला असं वाटतं की महाराष्ट्र सत्तांतराच्या उंबरठ्यावर आहे? महाराष्ट्रात किंवा देशात कुठचंही सरकार हे बहुमताच्या आधारावरती सत्तेत असतं। या सरकारनी मी जेव्हा अध्यक्ष होतो आणि आहे तेव्हा अधिवेशनात विधानसभेच्या फ्लोअरवरती आपलं बहुमत सिद्ध केलेलं आहे। जे आकडे रेकॉर्डवरती आहेत आणि माझ्या समोर आहेत त्या आकड्यांना बघितल्यानंतर कोणताही निर्णय आला तरी या सरकारला कुठच्याही प्रकारचं अस्थिर वातावरण नाहीये अथवा हे सरकार धोक्यात आहे असं मला वाटत नाही। साहेबांना जरा एकच नाही नाही साहेबांची जरा फ्लाईट आहे, त्यांना जाऊन दे, मी बसतोय। तर उपाध्यक्ष झिरवाळ यांच्या विधानावर मी बोलणार नाही, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे उपाध्यक्षांच्या निर्णयावर कोर्टच निकाल देईल असं नार्वेकर यांनी आता म्हटलंय। आणि अध्यक्षांचा निर्णय चुकला तर कोर्ट हस्तक्षेप करतं असं देखील राहुल नार्वेकर म्हणाले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।